सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय रघुनाथ जाधव वय 40 वर्षे राहणार श्यामानगर झोपडपट्टी सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमविणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, स्वेच्छेने घातक शस्त्राने दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे आणि धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आलाय। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 4 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। अजय रघुनाथ जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। अजय रघुनाथ जाधव यास त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी सन 2021 मध्ये पोलीस अधिनियम अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली आहेत। त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांनी दिनांक 2 मे 2024 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशा, विजय कपाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस, गुन्हे शाखा MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, सुदीप शिंदे पोलीस शिपाई, अक्षय जाधव पोलीस शिपाई, विशाल नवले यांनी केली आहे।